नमस्कार मंडळी, आज काहीतरी आपण ना वेगळं बनवू. त्यासाठी मी बदाम मिल्कशेक बनवते. त्या रात्रीच मी 15-20 बदाम भिजत घातलेले. मी बदामची सालं काढत नाही. तुम्हाला हवी असेल तर बदामची सालं काढा. ही मिक्सरमध्ये घ्यायची आणि बारीक फाईन पेस्ट बनवायची. ही पेस्ट बनवते तोपर्यंत मी काय केलं, गॅसवर कढईत अर्धा लिटर दूध उकळत ठेवलं आहे. दूध उकळत आहे ना, उकळत आलं की त्याच्यात ती बदामची आपण पेस्ट केली ती घालायची आणि दूध मात्र कंटिन्यू ढवळत बसायचं. दूध उकळून झालं की त्यात मी 8 चमचे साखर टाकली. तुम्ही तुमच्या चवीनुसार साखर टाका. नंतर मी त्यात अर्धा चमचा वेलची पावडर आणि थोडंसं केशर टाकलं आणि पुन्हा दूध ढवळून घेतलं. हे ढवळलं की मी एका वाटीत दुधात 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतली. ती मस्तपैकी ढवळून त्याच्या गाठी मोडून घ्यायच्या आणि उकळत्या दुधात घालायच्या. आणि दूध ठीक होत आलं म्हणजे घन होत आलं की गॅस काढून टाकायचा आणि हे सगळं 1 तासासाठी मिश्रण फ्रीजमध्ये ठेवायचं. बघा 1 तासानंतर किती थिक झालं आहे ते. आणि नंतर थंडगार मिल्कशेक सर्व करायचा. वरून बदामाचे तुकडे आणि केशर घालायचं आणि बदाम मिल्कशेक तयार आहे. असं नक्की करून बघा आणि कसं वाटतं ते मला नक्की सांगा.